शक्य असल्यास व्हिडिओ आता तुम्ही ओपन करू शकता. फक्त प्रार्थनेपुरता ऍटलिस्ट. ठीक आहे. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. जे युट्यूबवर जे बघतात त्यांनी प्रार्थना पूर्ण बघितल्यानंतर माझी एक विनंती आहे की व्हिडिओ पूर्ण बघावा आणि आपल्या आयुष्यामध्ये नवीन काहीतरी आपल्याला कलाटणी मिळणार आहे, ते आयुष्य आपलं बदलणार आहे, यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा प्रार्थना झाल्यानंतर. धन्यवाद, तुम्ही जॉईन करता आणि व्हिडिओ बघता. तुमच्या कमेंट्स पण छान आहेत. सो थँक्यू सो मच. तर आपण प्रेयर सुरू करूया आजच्या दिवसासाठी. सो सिट स्ट्रेट, टेक अ डीप ब्रीथ. पाठीचा कणा ताठ. श्वास घेताना चैतन्य, आनंद आपल्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे, या प्रकारे आपल्याला श्वास घ्यायचा आहे. आणि श्वास सोडताना आपल्या मधला त्राण, आपल्यामध्ये असणारा पूर्ण टेन्शन जे काय आहे ते आपण बाहेर काढून टाकायचं आहे. सो टेक अ डीप ब्रीथ. होल्ड. इनहेल. एक्सेल. इनहेल. होल्ड. श्वास बाहेर सोडायचा. पुन्हा एकदा. होल्ड. एक्सेल. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद परमेश्वरा. आजच्या या सुंदर ठिकाणासाठी खूप खूप धन्यवाद. मी जिवंत आहे, माझा श्वास चालत आहे. मी ज्या ठिकाणी बसली आहे त्या ठिकाणासाठी धन्यवाद. मला हे सुंदर आयुष्य जगण्याची तू देणगी दिली आहे, त्याबद्दल मी खूप आनंदी आणि आभारी आहे. मी स्वस्थ आहे आणि मस्त आहे. मला मिळणाऱ्या प्रत्येक क्षणासाठी मी खूप आनंदी आणि आभारी आहे. माझे प्रत्येक श्वासासाठी, मी घेत असलेल्या प्रत्येक श्वासासाठी मी खूप आनंदी आणि आभारी आहे. मला अखंडितपणे मिळणाऱ्या ताज्या हवेसाठी मी खूप आनंदी आणि आभारी आहे. मला मिळत असलेल्या स्वच्छ सुंदर पाण्यासाठी मी खूप आनंदी आणि आभारी आहे. मला सतत पोषण करणाऱ्या अन्नाबद्दल मी खूप आनंदी आणि आभारी आहे. मला सुंदर ताजी हवा ती रोज मिळते, त्यासाठी मी खूप आनंदी आणि आभारी आहे. माझ्याकडे असलेल्या सगळ्या कपड्यांसाठी मी खूप आनंदी आणि आभारी आहे. मी राहत असलेल्या मंदिरासमान घराबद्दल मी खूप आनंदी आणि आभारी आहे. माझं सकारात्मक मेंदू सतत छान विचार करतो, यासाठी मी आनंदी आणि आभारी आहे. माझ्या स्वस्थ तंदुरुस्त शरीरासाठी मी आनंदी आणि आभारी आहे. मी पूर्णपणे वर्तमान क्षणामध्ये जगत आहे. ते मी माझं आयुष्य खूप प्रकारे, छान प्रकारे एन्जॉय करत आहे, त्यासाठी मी खूप आनंदी आणि आभारी आहे. मी प्रत्येक क्षणासाठी कृतज्ञ आणि आभारी आहे. खूप आनंदी आणि आभारी आहे. जन्मापासून मृत्यूपर्यंत धरती माता माझं ओझं स्वीकारते, मी यासाठी खूप आनंदी आणि आभारी आहे. माझ्या आयुष्यातील सर्व अनुभवासाठी मी खूप आनंदी आणि आभारी आहे. माझ्यातील सर्जनशीलतेबद्दल मी खूप आनंदी आणि आभारी आहे. मी स्वतःबद्दल खूप आनंदी आणि आभारी आहे. मी आजपर्यंत जे शिकले त्या प्रत्येक गोष्टीसाठी मी खूप आनंदी आणि आभारी आहे. माझ्या प्रत्येक गुरुसाठी, ज्यांच्याकडून मला ज्ञान मिळालं, मी त्या प्रत्येक गुरुसाठी, पुस्तकातले गुरु, माझ्या युट्यूबवरचे, मला जे स्पिरिच्युअल मार्गावर ज्यांनी मला मार्गदर्शन केलं, या सगळ्या गुरूंसाठी मी खूप आभारी आहे. मी ज्या लोकांना रोज भेटते, ज्यांच्याकडून मी काही ना काहीतरी शिकते, त्या सगळ्या लोकांसाठी मी खूप आभारी आहे. मला मिळणाऱ्या प्रत्येक दिवसासाठी मी खूप आनंदी आणि आभारी आहे.
या सुंदर दिवसासाठी खूप आनंदी आणि आभारी आहे. परमेश्वरा, मला पंचतत्व दिले त्यासाठी मी खूप आनंदी आणि आभारी आहे. माझ्या प्रत्येक प्रेमळ नातेसंबंधासाठी मी खूप आनंदी आणि आभारी आहे. माझ्या आयुष्यातील आर्थिक समृद्धीसाठी मी खूप आनंदी आणि आभारी आहे. माझ्याकडे भरपूर प्रमाणामध्ये धन संपत्ती आहे त्यासाठी मी खूप आनंदी आणि आभारी आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. मी पद्मपदम भाग्यशाली आहे. परमात्माचा सदा साथ आणि हात माझ्या डोक्यावर आहे. माझा परमेश्वर प्रत्येक क्षणी माझ्यासोबत असतो. प्रत्येक कार्यात माझ्या परमेश्वराची मला साथ आहे. प्रत्येक कार्य हे माझं मध्ये यश आणि कीर्ती प्राप्त करून देत आहे. मी ज्या कामाला हात लावते ते कामाचं खूप सोनं बनत आहे. मी खूप भाग्यवान आहे. मी आत्मविश्वास माझा खूप जास्त आहे. मी कर्तृत्ववान आहे. परमेश्वरा, धन्यवाद. मी धनाची चुंबक आहे. मी पैशावर खूप प्रेम करते. पैसा माझ्यावर त्याहूनही जास्त प्रेम करतो. प्रत्येक गोष्टीसाठी माझ्याकडे पैसा माझ्या पर्समध्ये सहज असा उपलब्ध असतो. सहजरित्या मी पैसा कमवते आहे. जे काम मला आवडते त्या कामामध्ये मला खूप यश आणि कीर्ती प्राप्त होत आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद परमेश्वरा. आजच्या या सुंदर दिवसासाठी खूप खूप धन्यवाद. माझे आप्तेजन, माझे सगळं परिवार सुरळीत, सुरक्षित आहे त्यासाठी धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. प्रत्येक पार्टिसिपंटसाठी धन्यवाद. त्यांच्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी, आरोग्य भरभरून येऊ दे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. युट्यूबसाठी धन्यवाद. वायफाय, इलेक्ट्रिसिटी या सगळ्यांसाठी धन्यवाद. झूम मीटिंगसाठी धन्यवाद. लॅपटॉपसाठी धन्यवाद. टेबलसाठी धन्यवाद. धन्यवाद प्रत्येक क्षणासाठी. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. थँक्यू सो मच एव्हरीवन. चला, नवीन दिवस, नवीन सुरुवात, नवीन छान दिवस. जी सबकॉन्शियस माइंडची बुक सांगते आहे फक्त त्याचाच तुम्ही वापर करा तुमच्या आयुष्यामध्ये. खूप छान असे बदल होणार आहे. प्रत्येक क्षणी आपल्या विचारांना ऑब्झर्व करत राहा. मी कुठला विचार करते आहे, कसा विचार करते आहे, माझे व्हायब्रेशन्स कसे आहेत, मी खरं खुश आहे का, कशाचा विचार चालू आहे, या सगळ्या गोष्टींना ऑब्झर्व करत राहायचं आहे. थँक्यू सो मच. काल आपण बघितलं आहे 15th लेसन, त्याच्यामध्ये तुमचं अंतर्मन आणि आनंद यामध्ये मानसशास्त्र जनक विल्यम्स यांनी सांगितलं की भौतिक शास्त्राचे खूप शोध लागले आहे, पण सगळ्यात जास्त जो महत्वाचा विश्वातला जो शोध होता, विश्वासाने भरलेल्या अंतर्मनाचा शोध. भौतिक शास्त्रामध्ये लागणारे शोध त्याही पेक्षा म्हणजे ते काही एवढे सगळ्यात मोठा हा होता. बाकी लागलेले ते खूप मोठे होते, पण त्याही पेक्षा जास्त मोठा शोध म्हणजे आपल्या अंतर्मनाच्या शक्तीचा शोध. आणि प्रत्येक माणसामध्ये ही शक्ती आहे. अथंग अमर्याद साठा त्यांच्याकडे आहे. कुठल्याही समस्येवर ते सहज मात करू शकतात. इतकी मोठी शक्ती त्यांच्या जवळ आहे. कारण तुमचं आयुष्य हे तुमचं सबकॉन्शियस माइंड चालवत आहे. कोण वाचणार? प्राजक्ता, तू वाचेल? हो मॅम. हम्म. दुःख का निवडायचे? दुःख का निवडायचे? बरेच लोक नकळतच दुःख सहन करतात आणि ते असे करत आहेत हे त्यांना कळत नाही. त्यांची मते कशी असतात? आजचा दिवस वाईट आहे, सर्व काही गडबड होणार आहे, मी यशस्वी होऊ शकत नाही,
प्रत्येकजण माझ्या विरोधात आहे. माझा व्यवसाय धंदा डबघाईला आला आहे. मी नेहमी उशिरा पोहोचतो. मला चांगली संधी कधीच मिळणार नाही. तो करू शकतो पण मला जमणार नाही. जर तुमच्या मनातील जर तुमच्या मानसिक वृत्तीत अगदी सकाळीच असे विचार आले तर तुम्ही या सर्व दुःखद घटनांना तुमच्याकडे आकर्षित कराल आणि दुःखी व्हाल. हे समजून घ्या की तुम्ही ज्या जगात राहता ते मुख्यत्वे तुमच्या मनात काय चालले आहे यावर अवलंबून असते. महान रोमन तत्वज्ञ मार्क्स ऑरेलियस म्हणतो, माणूस जसा विचार करतो तसेच त्याचे जीवनही बनते. 19व्या शतकातील अग्रगण्य अमेरिकन तत्ववेत्ता राफल वॉल्डो इमर्सन म्हणतो, मनुष्य दिवसभर जसा विचार करतो तसाच तो असतो. जे विचार तुम्ही नेहमी तुमच्या मनात बाळगता ते शारीरिक आणि भौतिक स्वरूपात प्रकट होतात. तुमचे मन नकारात्मक, पराभूत, वाईट किंवा निराशावादी विचारात गुरफटून जाणार नाही याची काळजी घ्या. तुमच्या मनाला पुन्हा पुन्हा आठवण करून द्या की तुमचे अनुभव तुमच्या विचारांना अनुसरूनच असतात. सो ट्रू. एकदम खरं आहे. हे जेवढा हा पॅरेग्राफ सांगितले ना, टोटली करेक्ट आहे. कारण की खूपदा पूर्वी मला असं व्हायचं की अरे, माझ्याकडून हे जमत नाही. माझ्या मैत्रिणी किती हुशार आहेत, त्या किती इंटेलिजंट आहे. माझा जो फ्रेंड सर्कल, मी अमरावतीची, इथे पुण्यात आल्यावर जेव्हा मी सगळ्या मैत्रिणींना भेटायची किंवा आजही कधी कधी कोणाला बघते तेव्हा असं वाटते की वा, काय टॅलेंट आहे यांच्यामध्ये, किती आहे. काश मी असती तर. मला हा असा जेव्हा थॉट हा थॉटही आला नाही पाहिजे आपल्या डोक्यामध्ये. आपण सर्वश्रेष्ठ आहो, माझ्याकडे सगळं आहे. कारण सगळ्यांमध्ये परमेश्वराने एक युनिक गोष्ट दिली आहे. ती युनिकनेस तुम्हाला स्वतःला शोधायची आहे. आणि आपलं सतत काय असतं, जेव्हा आपण सभोवताली बघतो किंवा नकळतच आपल्याला कळत नाही की आपण काय बोलतो, कधी कधी आपल्या तोंडात निघून जातं, माझं कोणी ऐकतच नाही, मी कितीही करू दे, कोणाला माझी काही काळजीच नाही आहे, माझं कोणी नावच घेत नाही, माझा आज दिवसच खूप खराब झाला आहे, सगळं गडबडच होणार आहे. मी अशा कंटिन्युअस आपल्या व्यवसायाबद्दल काहीतरी बोलणे किंवा कुठे जाताना मला नेहमीच उशीर होतो, नाही नाही मला हे खाल्लं की हे असंच होतं, मला हे जमतच नाही, मी तर रात्री झोपच शकत नाही 11च्या आधी, मला झोपच येत नाही, मी सकाळीच उठू शकत नाही, मला हे खूपच कठीण जातं. या सगळ्या छोट्या 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 गोष्टी आपण कळत नकळत बोलत असतो. तर रोज एकच ऑब्झर्वेशन सुरू ठेवायचं. मी काल सांगितलं, आजही सांगते, पूर्ण दिवस तुम्ही ऑब्झर्व करा आणि तुमचे अफर्मेशन्स, तुमचे विचार, तुम्ही काय थॉट, तुमच्या भावना, तुमचे फिलिंग्स खूप महत्वाचे आहे. आणि तुमचे मनात येणारे विचार, तेच तुमचं रोजचं आयुष्य घडवत आहेत. तुमची मानसिक वृत्ती. आता आपण रोज सकाळी प्रार्थना करतो. आपण सकाळी प्रार्थना करताना काय सगळं पॉझिटिव्ह बोलतो की परमेश्वरा तुम्हाला सुंदर दिवस दिला, आजचा क्षण दिला. तर आपली पॉझिटिव्हिटीने सुरुवात होते. तर बऱ्याच लोकांच्या आयुष्यामध्ये थोडे थोडे काय होईना पण बदल घडत आहे. त्यांचे विचार बदलत आहे, त्यांची विचार करण्याची दृष्टी बदलत आहे, त्यांना कुठल्या क्षणाला कसं रिॲक्ट व्हावं किंवा अवेअरनेस वाढतो आहे की मी असं बोलू नये, असं करू नये. तर तुम्हाला अजून अलर्ट व्हायचं आहे. तुम्हाला जर वाटतं की मला माझ्याकडे दुःखद घटना आकर्षित करून घ्यायच्या नाही किंवा मला दुःखी व्हायचं नाही आहे, तर सगळ्यात पहिले आपण सकाळी उठल्या उठल्या बेडमध्ये असताना, बेड मध्ये आपण धन्यवाद व्यक्त करायचं. पहिल्या श्वासासाठी, पहिल्या क्षणासाठी धन्यवाद. बेडसाठी धन्यवाद, पिलोसाठी धन्यवाद, तुमच्या चादरीसाठी धन्यवाद, फॅनसाठी धन्यवाद, तुमच्या रूमसाठी धन्यवाद. तुमच्याकडे एक रूम आहे जिथे तुम्ही झोपता. तुम्हाला एक सेपरेट प्रायव्हेट रूम मिळाली आहे झोपायसाठी. पुष्कळ लोक आहे जे आज जमिनीवर झोपत आहे, बाहेर अंगणात, रोडवर झोपत आहेत, रस्त्यावर झोपत आहेत, झोपडीत आहेत. मग मला आजची सकाळच इतकी सुंदर आहे माझ्यासाठी, तर ही पॉझिटिव्हिटीने तुम्हाला सुरुवात करायची आहे. आणि या जगामध्ये तुमच्या मनात काय चाललं आहे यावर तुमचं आयुष्य अवलंबून आहे. रोमन तत्वज्ञ मार्क्स ऑरेलियस यांनी म्हटलेलं आहे की माणूस जसा विचार करतो तसंच त्याचं जीवनही बनते. आपली जी कुंडली वगैरे आहे ही आपण जन्मतो त्याच्यानंतरची आहे. पण जसं जसं आपण मोठे होत जातो, आपले कर्म, आपले विचार, आपलं जीवन बदलत असतं.
19व्या शतकामध्ये अग्रगण्य अमेरिकन तत्ववेत्ता जो राल्फ वॉल्डो इमर्सन यांनीही हेच म्हटलंय की मनुष्य दिवसभर जसा विचार करतो तसाच तो असतो. त्याच्या मनामध्ये काय चालत असतं, मी याला हे बोलेन, मी त्याला ते बोलेन, ती मला अशी का बोलली, मला असं करायचं होतं, मी हे जाणार, माझं तर कामच ठीक होत नाही, मी कितीही केलं तरी मला कामच माझे संपत नाही, दिवसभर मला कामच असते, मला वेळच मिळत नाही. अरे वेळ मिळत नाही असं नाही, तुमचं वेळ मॅनेजमेंट नाहीये म्हणून तुम्हाला वेळ मिळत नाहीये. तुमचा दिवस प्रत्येक क्षणी तुम्ही असं काहीतरी प्रॉपर तुम्ही शेड्यूल बनवून ठेवलं नाहीये. तुम्हाला प्रत्येक क्षणाचा सदुपयोग करता आला पाहिजे. वेळ तर भरपूर आहे आपल्याकडे. आपण एक रील बघायला गेलं तर एक रील बघितली की आपल्याला एक तास कसा निघून जातो माहित पडत नाही. आपल्या फेसबुकवर आपण जर 5 मिनिटं जातो, आपल्याला वाटतं 5 मिनिटासाठी फेसबुक ओपन करते, पण 5चे कधी 50 मिनिट होतात हेही आपल्याला कळत नाही. तर आपण किती व्यवस्थित आहोत, खरंच माझा दिवस मी हा पूर्ण ऑर्गनाइज ठेवला आहे का? माझा प्रत्येक, मला माहित आहे का मी यावेळेस हे करेल, त्यावेळेस ते करेल, त्यावेळेस, आणि मला थोडा जरी वेळ मिळाला तर मला काय, मला फक्त अफर्मेशन करायचं, मला चांगला विचार करायचा आहे. कोण माझ्याबद्दल काय बोलतंय मला काहीच फरक पडणार नाही. मला असं जगायचं आहे. आपले शारीरिक आणि भौतिक स्वरूपात प्रगट होतात आपले सगळे जे विचार आपल्या मनामध्ये असतात. आणि नकारात्मक, पराभूत, वाईट, निराशावादी विचारामध्ये आपण सतत गुरफटले असतो. ते आपल्याला काढून टाकायचं आहे. आपल्या सबकॉन्शियस माइंडला काम द्या. तुम्ही, म्हणजे आपल्याकडे जे आहे 70,000 आपल्याला विचार येतात पर डे. त्याच्यामधले आपले 95% जे असतात ते सगळे निगेटिव्ह विचार असतात, म्हणजे जे काही कामाचे नसतात, त्याचा काही उपयोग नसतो. मोस्ट ऑफ द टाइम सेम थॉट आपल्याला कंटिन्युअस येत असतो. आणि जर तुम्हाला तुमचे थॉट्स चेंज करायचे, सगळ्यात पहिले तुम्ही चांगलं बोलणं शिका. प्रत्येक क्षणी प्रत्येक गोष्टीमध्ये फक्त आणि फक्त चांगलंच दिसलं पाहिजे. घरातही तुमच्या मनासारखी गोष्ट झाली नसेल तर ती सांगताना सुद्धा चांगल्या प्रकारे आपल्या आप्त इष्ट जे लोक आपल्या तुमच्या सभोवताली त्यांना सांगा. त्यांना कुठलीही गोष्ट अशी टिंगल टवाळकी करून किंवा टोचून बोलून करू नका. त्याला चांगल्या गोष्टी, चांगल्या शब्दांनी सुरुवात करून, असं आहे बाळा, असं करू शकतोस, याच्यात असं केलं तर किती छान होईल, अशा प्रकारे, तू खूप छान आहेस, तू तर खूप छान केलं, पण याहूनही छान हे होऊ शकलं असतं. या प्रकारे तुमचे शब्द असले पाहिजे. आणि जसे जसे तुम्ही पॉझिटिव्ह बोलायला लागाल ना, ऍटोमॅटिक तुमचे थॉटही पॉझिटिव्ह होतील. त्याच्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावा लागणार नाही की अरे मला चांगला विचार करायचा आहे, चांगला विचार करायचा आहे. सो तुमच्या अनुभव तुमच्या विचारांना अनुसरून असतात. मनाला पुन्हा पुन्हा आठवण करून द्या की नाही नाही, चांगलं बोलायचं आहे, चांगलं व्हायचं आहे, चांगलं चांगलं आणि चांगलं, मला फक्त चांगलं दिसलं पाहिजे, बस. जर माझ्याकडे जर माझ्याकडे लाखो रुपये असते तर मी सुखी झालो असतो. धनसंपत्ती तुम्हाला आनंदी करू शकते हा विचार भ्रामक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जी तुमच्या आनंदात अडथळा देखील आणत नाही. आज बरेच लोक सर्वोत्कृष्ट टेलिव्हिजन, नवनव्या कार, महागडे डिझायनर कपडे, फार्म हाऊस अशा वस्तू खरेदी करून आनंद मिळवण्याचा प्रयत्न करतात. पण अशा प्रकारे आनंद विकत घेता येत नाही किंवा त्यात तो सापडत नाही. खरा आनंद असतो तो तुमच्या विचारांमध्ये आणि भावनांमध्ये. बऱ्याच लोकांना असे वाटते की आनंद निर्माण करण्यासाठी काहीतरी कृत्रिमपणे करावे लागते. एखाद्या घटनेची आवश्यकता असते. काही जण म्हणतात मी महापौर झालो, कॉर्पोरेशनचा सीई झालो किंवा वृत्तपत्राच्या पेज 3 वर माझा फोटो झळकला तर मला आनंद होईल. सत्य आहे की आनंद ही एक मानसिक आणि आध्यात्मिक अवस्था आहे. पदोन्नती किंवा मानसन्मान या गोष्टी आनंद घेऊ शकत नाही. तुमचे सामर्थ्य, आनंद आणि सुख हे अंतर्मनातील दैवी नियम आणि योग्य कर्मांचे नियम शोधून काढण्यात आणि या तत्वाचा तुमच्या जीवनात सर्व क्षेत्रांमध्ये अवलंब करण्यात आहे. हम्म. तो जर असतं तर, जर आणि तर हा खेळ कधीही खेळायचा नाही. कारण धनसंपत्ती तुम्हाला आनंदी करू शकते, हा जो विचार आहे हा एक भ्रामक, म्हणजे भ्रामी, म्हणजे खोटा असा विचार आहे किंवा हा भ्रमिष्ट असा विचार आहे.
कधी कधी तुम्ही खूप लोक बघितले असतील की जे खूप श्रीमंत आहे, त्यांच्याकडे सगळा खूप भरपूर पैसा आहे, पण ते तरीही सुखी जीवन जगू शकत नाही. सतत त्यांना कशा ना कशाची भीती. ते रात्री झोपताना सुद्धा त्यांना शांत झोप लागत नाही. आणि धनसंपत्ती तुमच्या आनंदात अडथळा सुद्धा आणत नाही. धन हे खूपच म्हणजे एक खूप सुंदर अशी एनर्जी आहे ही, पैसा. आणि बरेच लोक जे आहे, जे टेलिव्हिजन, कार, महागड्या गाड्या, फार्म हाऊस असूनही सगळा आनंद मिळवतात ते, पण त्यांना आनंद कसा, भरपूर सगळ्या गोष्टी आहे, पण जीवनाचा खरा आनंद नाहीये. ते आनंद शोधतात बाहेर कुठेतरी जाऊन, पण तो त्यांना सापडत नाही. कारण आनंद हा तुमच्या आतमध्ये आहे. तुम्हाला बाहेर त्याच्यासाठी जायची गरज नाहीये. माझा आनंद आहे की मला जर असं वाटतं की मी कुणाला मदत करू शकली तर मला एक वेगळाच आनंद मिळतो. मला परमेश्वराने इतके सक्षम बनवलेलं आहे की मी आज कोणाला मदत करू शकते. मग माझ्यासाठी तो खूप छान आनंद आहे. खरा आनंद तुमच्या विचारांमध्ये आणि तुमच्या भावनांमध्ये असतो. तुमचे विचार कसे आहेत, तुमचे थॉट कसे आहेत, तुमच्या फिलिंग्स कशा आहेत, त्याच्यामध्ये आनंद आहे. काही काही लोक अरे बोर होत आहे, चांगलं वाटत नाही, चला मॉलमध्ये जाऊया, शॉपिंग करूया. तो कृत्रिम आनंद आहे, तो क्षणिक असतो. काही काही लोक महापौर, कॉर्पोरेट सीईओ झाले, मग माझं पेज 3 वर फोटो आला तर मला आनंद होईल. तो काही दिवसापुरता राहतो, पण तो आनंद हा असं चिर तर असं चिटकून नाही राहत आपल्याकडे. खूप लोक असे, मार्केट खाली पडलं, आनंद नाही. त्यांचे विचारच असे असतात, कारण त्यांना सतत भीती असते. अरे मार्केट चाललंय, मार्केट खाली चाललंय, मार्केट खाली चाललंय. पण या मार्केट खाली चालल्यामध्ये लोक खूप करोडो कमावून राहिलेले आहे. कारण त्यांचे विचार चांगले आहे. आपले विचारच खराब आहेत तर आपलं तसंच मग. आपण कशाला त्याचा विचार करायचा? मी पैसा कमवणार आहे, माझ्याकडे भरपूर पैसा येणार आहे, बस एवढं मला माहित असायला पाहिजे. माझे विचार चांगले असले पाहिजे. त्याच्यात मार्केट वर जात आहे की खाली जात आहे मला त्याच्याशी काही लेनदेन नाहीये. तसंच तुमचा आनंद हा तुमच्या कुठल्याही आजूबाजूच्या गोष्टीवर अवलंबून नसतो. तो तुमच्या आतमध्ये आहे, तुमच्या आतमधल्या फिलिंग्स मध्ये आहे. आनंद मानसिक आणि आध्यात्मिक ही एक अवस्था आहे. तो आनंद तुम्हाला तुमचं कुठलं पद वाढलेलं आहे किंवा तुमचा मान सन्मान हे तुम्हाला देऊ शकत नाही. ते एक क्षणापुरतं राहतं. तुमचं सामर्थ्य, आनंद आणि सुख हा तुमच्या अंतर्मनाचा दैवी नियम आणि योग्य कर्माचा नियम शोधून काढण्यात आणि तत्वाचा तुमच्या जीवनात सर्व क्षेत्रामध्ये अवलंब करण्यात आलाय. म्हणजे तुम्ही जर तुमच्या सबकॉन्शियस माइंडला सोबत जगला आणि सबकॉन्शियस माइंड ऑलरेडी तुम्हाला तेच द्यायसाठी इथे आला आहे, आनंद आणि सुख. हा त्याचा नियम आहे. तुम्हाला परमेश्वरांनी धर्तीवर जन्मच याच्यासाठी दिलाय की तुम्ही आनंदी राहा, खुश राहा, जीवन जगा आणि भरभरून जगा. पण आपल्याला ती जगता आला पाहिजे. आपण आजूबाजूच्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये गुरफटून आपले विचार, आपल्या भावना दूषित केल्या आहेत. आपल्याला त्या व्यवस्थित करायच्या आहेत. त्यानंतरच आपल्याला खरा आनंद मिळेल. शांत मनोभूमीत त्याने आनंद फुलवला. मी काही वर्षांपूर्वी सॅन फ्रान्सिस्कोमध्ये व्याख्यान देत होतो तेव्हा एक माणूस माझ्याकडे आला. तो खूप दुःखी आणि निराश झालेला होता कारण त्याच्या व्यवसायाची स्थिती खूपच खराब झाली होती. तो एका कंपनीचा महाव्यवस्थापक होता. कंपनीचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षांबद्दल त्याच्या मनात तिरस्काराची भावना होती. त्या दोघांच्या विरोधामुळे त्यांची कंपनी बंद पडण्याच्या वाटेवर जात असल्याचे त्याला वाटत होते. कंपनीचा नफा कमी होत होता. तिच्या बाजारातील हिस्सा घसरत होता. कंपनीच्या शेअर्सची किंमत ही घसरत होती आणि त्यामुळे त्याला मोठी चिंता वाटत होती कारण त्याचा बहुतेक सर्व मोबदला स्टॉक ऑप्शन्सच्या स्वरूपात होता. त्याने त्याच्या व्यवसायातील समस्या कशा सोडवल्या ते पहा. दररोज पहाटे तो शांतपणे सगळ्यात आधी म्हणायचा, आमच्या कंपनीत काम करणारे सर्व कर्मचारी प्रामाणिक, सत्यवादी, सहकार्य करणारे, एकनिष्ठ आणि सर्वांशी सद्भावनेने परिपूर्ण आहेत. या कंपनीची वाढ, कल्याण आणि समृद्धी साखळीतील ते मानसिक आणि आध्यात्मिक दुवे आहेत.
मी माझ्या विचार, शब्द आणि कृतीतून माझे ते दोन सहकारी आणि कंपनीतील इतर प्रत्येकाला प्रेम, शांती आणि सद्भावना प्रसारित करतोय. आमच्या कंपनीचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे सर्व कामात दैवी मार्गदर्शन लाभत आहे. माझ्या अंतर्मनाची अमर्यादित बुद्धिमत्ता माझ्या द्वारे सर्व निर्णय घेत आहे. आमच्या सर्व व्यावसायिक व्यवहारांमध्ये आणि परस्पर संबंधांमध्ये सुसंवादी कृती घडत आहे. मी कार्यालयात जाण्यापूर्वी शांती, प्रेम आणि सद्भावना यांना पाठवत आहे. माझ्या कंपनीत काम करणाऱ्या सर्वांच्या हृदयात आणि मनात शांती आणि एकोपा नांदू दे. मी आता श्रद्धा, विश्वास आणि आत्मविश्वासाने भरलेल्या नवीन दिवसाची सुरुवात करणार आहे. अशा प्रकारे तो अधिकारी दररोज सकाळी शांतपणे व पूर्ण विश्वासाने 3 वेळा ही प्रार्थना म्हणायचा. दिवसभरात जेव्हा जेव्हा त्याच्या मनात भीती किंवा रागाचे विचार येत असत, तेव्हा तो स्वतःशी म्हणत असेल, शांतता, सौहार्द आणि सुसंवाद यांचे माझ्या मनावर अधिराज्य आहे. अशा प्रकारे तो मनाला शिस्त लावत राहिल्याने त्याच्या मनात विघातक विचार येणे थांबले आणि त्याच्या मनाला शांती मिळाली. त्याच्या मनात शांतीचे अधिराज्य निर्माण झाले. नंतर त्याने मला एक पत्र लिहून कळविले की अशा प्रकारे त्याच्या मानसिक स्थितीचे पुनर्रचना केल्यानंतर सुमारे 2 आठवड्यांनंतर अध्यक्ष आणि उपाध्यक्षांनी त्याच्या कार्याचे आणि नवीन सर्जनशील कल्पनांचे कौतुक करण्यासाठी त्यांना त्याच्या कार्यालयात बोलविले. त्याच्यासारखा उत्तम जनरल मॅनेजर मिळणे ही भाग्याची गोष्ट आहे, असेही त्यांनी कौतुकाने त्याला सांगितले. माणसाला स्वतःमध्येच किती आनंद मिळू शकतो हे समजून आल्याने त्याला खूप आनंद झाला. हम्म. शांत मनोभूमीत त्याने आनंद फुलवला. सो ही स्टोरी सॅन फ्रान्सिस्को मधली आहे. व्याख्यान जेव्हा चालू होतं तेव्हा त्यांच्याकडे एक व्यक्ती आला जॉझेफ मर्फीकडे, आणि त्यांनी सांगितलं की जेव्हा तो दुःखी आणि निराश झालेला होता, त्याचा व्यवसाय खराब होता, तेव्हा त्याच्या कंपनीमध्ये महाव्यवस्थापक म्हणून त्याची पोझिशन असल्यानंतर कंपनीचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या मनामध्ये तिरस्काराची भावना होती. मग आता ही कंपनी तिरस्काराची भावना असल्यामुळे बंद पडण्याच्या याच्यावर आली होती. तर त्याने काय केलं, नफा कमी म्हणजे तिरस्कार, निगेटिव्हिटी असल्यामुळे ऑटोमॅटिक कंपनीचा नफा कमी झाला. बाजारातला हिस्सा त्यांचा घसरत होता, शेअर्सची किंमत घसरत होती. मग त्याला खूप चिंता वाटली, मग आता काय करायचं. आणि तो जोसेफ मर्फीला ऐकायचा, त्याला माहित होतं. मग त्यांनी काय केलं, तर त्यांनी सकाळी रोज उठून शांतपणे प्रार्थना सुरू केली. आणि त्याने ची प्रार्थना रोज म्हणायला सुरुवात केली. त्याचे विचार बदलले. कंपनीमध्ये काम करणारे सगळे कर्मचारी, सहकारी त्यांना धन्यवाद, एकनिष्ठ आहेत, सगळे खूप छान काम करत आहे, कंपनी खूप छान वाढ होत आहे, कंपनीची समृद्धीची साखळी मानसिक आध्यात्मिक सगळंच खूप सुंदर चालू आहे. माझे विचार, शब्द हे सगळं माझ्या कृतीतील ते दोन सहकारी आणि कंपनीमध्ये प्रेम वाढत आहे. ज्या दोघांमध्ये कॉन्फ्लिक्ट होतं त्यांच्यामध्ये प्रेम वाढत आहे, सद्भावना वाढती आहे, शांती प्रसारित करते आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष या सगळ्या कामामध्ये दैवी मार्गदर्शन मिळत आहे. आणि अंतर्मनाची अमर्याद बुद्धिमत्ता आहे. आणि त्याने हे सांगितलं की माझं सबकॉन्शियस माइंड सर्व निर्णय घेत आहे. मग त्याला सबकॉन्शियस माइंड त्याप्रमाणे त्याला गाईड पण करायला लागला. आणि सर्व व्यवसाय व्यवहारामध्ये परस्परांमध्ये सुसंवाद कृती पण झाली, प्रेम शांती पण उद्भवली. आणि कंपनीमध्ये खूप छान त्याच्या प्रार्थनेमुळे बदल झाले. जशी त्याने प्रार्थना केली होती की कंपनीमध्ये काम करणाऱ्या सगळ्यांच्या हृदयामध्ये शांती एकोपा नांदू दे, मग त्याचप्रमाणे सगळ्यांनी एकजुटीने काम सुरू करायला सुरुवात केली. कंपनीचं काम वाढत गेलं, कंपनीची एक वेगळी पोझिशन तयार झाली. यांनी जी प्रार्थना म्हटली ही तुम्ही आपल्या व्यवसायात वापरू शकता. जे कोणी व्यवसाय करत आहेत त्यांनी रोज ही प्रार्थना म्हणावी. श्रद्धा, विश्वास, आत्मविश्वासाने भरलेली नवीन दिवसाची सुरुवात आम्ही करतो आहोत. अशा प्रकारे जेव्हा ते दररोज शांतपणे ही प्रार्थना म्हणायचे, आणि जेव्हा कधी त्यांच्या मनामध्ये एखाद्या वेळेस असं येतं ना, आपल्यामध्ये आपल्या शरीरामध्ये निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह दोन आहेत. तर कधी कधी निगेटिव्ह जेव्हा वर डोकं काढायचं तेव्हा हे स्वतःशीच बोलायचे. आणि आजही आता समजा कोणाला जर पॉझिटिव्ह थॉट आहे आणि अचानक जर एखादा निगेटिव्ह आला, तर फक्त
शांतता, सौहार्द आणि सुसंवाद याचं माझ्या मनावर अधिराज्य आहे. बस हेच आपल्याला पण चिंतन करायचं. लव्ह, पीस, हार्मनी. लव्ह, पीस, हार्मनी. याचं तुम्ही 3-4दा जर तुम्ही म्हटलं ना, तुमचे विचार चेंज होऊन जातील. मग तुमच्या मनातून तो निगेटिव्ह थॉट निघून जाईल. सतत आपल्या मनाला कंटिन्यू आपल्याला हेच पॉझिटिव्ह आणि पॉझिटिव्ह, कितीही कशीही गोष्ट घडू दे, मी शांतता, सौहार्द, सुसंवाद. शांतता, सौहार्द, सुसंवाद याचा माझ्या व मनावर अधिराज्य आहे. आणि आपल्या सबकॉन्शियस माइंडला आपला घट्ट छान मित्र बनवून घ्या. त्याला विचारायचं, त्याला सांगायचं, जसं यांनी आपल्या सबकॉन्शियस माइंडला घेऊन ही प्रार्थना किती सुंदर बनवली. आणि त्या प्रकारे त्याच्या मनाला शिस्त लावत राहिल्याने त्याच्या मनामध्ये विघातक विचार येणे थांबले. कारण आपलं मन खूप चंचल आहे. ते इकडचं तिकडे, तिकडचं इकडे धावत राहतं. मंकी माइंड म्हणतात त्याला. त्याला धरून ठेवायचंय, त्याचे विचार थांबवायचे, त्याला शांत करायचं आहे. आणि मग ते तुम्हाला तुमच्यावर राज्य करेल. आणि जेव्हा त्यांना पत्र लिहून अधिकाऱ्यांनी बोलवलं, त्यांचं कौतुक केलं, तर त्यांना खूप सुंदर म्हणजे वेगळा आनंद होता हा. की एक कंपनी कुठेतरी लयाला चालली होती आणि ती त्यांनी वर म्हणजे त्यांची प्रार्थना, ही किती मोठं सुख आहे, किती आनंद हा वेगळा आहे. सो त्या प्रकारचा आनंद त्यांना मिळाला आणि खरं त्यांना असं वाटलं किती भाग्यवान आहे, किती भाग्याची गोष्ट आहे. सगळ्यांनी कौतुक केलं, आनंद मिळू लागला आणि या प्रकारे ते आनंदी झाले. सो आपणही आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला आनंद मिळवायचा आहे. आपल्या विचारांवर कंट्रोल करायचा. जर निगेटिव्ह थॉट येत असेल तर 3च वाक्य म्हणायचे आपल्याला, बस. ते म्हणा आणि सतत चांगला विचार करा. किती वाजले? 47 झाले. हा होऊन जाईल करेगा. ठीक. अडथळा नसतोच. मी काही वर्षांपूर्वी एका वृत्तपत्रातील लेख वाचला होता, ज्यात एका घोड्याची गोष्ट सांगितली होती. एकदा एका घोड्याला रस्त्याच्या कडेला एका खुट्याजवळ एक साप बसलेला दिसला. त्या सापाला पाहून त्याला खूप भीती वाटली. त्यानंतर जेव्हा जेव्हा तो घोडा त्या इ- इ- खुट्याजवळ याचा, तेव्हा त्याला खूप भीती वाटायची. ते पाहून त्याच्या मालकाने ते खुंट फोडून खोदून काढून जाळून टाकले आणि ती जागा सपाट केली. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. पुढचे अनेक वर्ष तो घोडा त्या खुं खुंट्या खुंटाच्या ठिकाणी आला की घाबरून जायचा. खुंटाच्या आठवणीने घोडा घाबरून जात असे. तुमच्या जीवनाबाबतही असेच घडत असते. तुमच्या आनंदामध्ये तुमचे स्वतःचे विचार, जीवन आणि मानसिक प्रतिमा याशिवाय कोणताही अडथळा नाही. भीती किंवा चिंता तुम्हाला मागे ठेवते का? भीती हा तुमच्या मनातील विचार आहे. यश, कर्तृत्व आणि सर्व समस्यांवर विजय यावर विश्वास ठेवून तुम्ही या क्षणी त्याला तुमच्या मनातून खणून काढू शकता. मी अशा एका माणसाला ओळखत होतो, ज्याचा व्यवसाय ठप्प झाला होता. तो मला म्हणाला, माझ्याकडून चुका झाल्या, पण मी त्यांच्यातून खूप काही शिकलो आहे. मी पुन्हा व्यवसाय सुरू करत आहे आणि मला खूप यश मिळेल. त्याने माझ्या मनाच्या त्या खुंट्याच्या भीतीचा सामना केला. त्याने तक्रार केली नाही. तो रडगाणी गात बसला नाही. त्याऐवजी त्याने अपयशाचं खूट समूळ उपटून टाकले. त्याच्या आंतरिक शक्तींवर अवलंबून राहून त्याने भीतीचे सर्व विचार आणि निराशा दूर केल्या. स्वतःवर विश्वास ठेवा, मग नक्कीच तुम्ही यशस्वी आणि आनंदी व्हाल. अडथळा हा खरंच नसतो. यामध्ये जी स्टोरी सांगितली आहे, एक वृत्तपत्रातला लेख जेव्हा वाचलेला होता जोझेफ मर्फी यांनी, आणि त्यांनी सांगितलं की एका घोड्याची गोष्ट सांगितली. की घोड्याने एक साप बघितलेला त्या खुट्याजवळ बसलेला, आणि तो साप निघूनही गेला. पण जेव्हा जेव्हा तो गोळा त्या खुट्याजवळ यायचा, त्याच्या मनामध्ये तो साप यायचा. ती भीती, तो साप बसला असेल किंवा कुठूनही साप येईल अशी भीती त्याला मनात. तर तो जेव्हा जेव्हा त्या खुट्याजवळ जात होता तेव्हा तेव्हा तो भ्यायचा. शेवटी मालकाला असं वाटलं हा खुटा बघून भीतोय, तर त्याने तो उठून फेकला. तो खुटा जाळून टाकला, ती जागाही साफ केली, पण काही फरक पडला नाही. तो घोडा तरी घाबरायचा. तो जसा त्या खुट्याजवळ आला की त्याला ती आठवण यायची आणि घाबरून जायचा. सेम आपल्या आयुष्यात तसंच होतं. एखादी जर आपल्यासोबत वाईट घटना घडली, एखाद्याचा व्यवसाय आहे, त्याने सुरू केला खूप काही पैसे लावून, आणि काही कारणास्तव तो व्यवसाय नाही चालला, तर मग दुसरा व्यवसाय करताना नाही नाही
मागच्या व्यवसायामध्ये असं झालं, आता नको. व्यवसाय नाही बाबा, आपली नोकरीच बरी. तुमच्यामध्ये पोटेन्शियल आहे, तरी तुम्ही घाबरता, कारण तुम्ही एकदा कुठेतरी व्यवसायामध्ये लॉस सहन केला. किंवा शेअर मार्केट आहे, त्याच्यात काही काही लोक खूप पैसा लावतात, पण एखाद दोन जर त्यांचे शेअर घ्यायचे चुकले तर मग ते सगळं सोडून देतात. असं दुसऱ्या अजून आयुष्यामध्ये भरपूर काही गोष्टी असतात ज्या आपण करतो, पण कुठेतरी आपल्याला अपयश येतं. मग आपण ती गोष्ट पूर्णतः सोडून देतो. पण सोडून नाही द्यायचं, गिव्हअप नाही करायचं आहे. आपले विचार, आपले जीवन, आपली मानसिक प्रतिमा याशिवाय कोणताही अडथळा नसतो. आणि हा अडथळा आपल्याला पूर्णतः काढून टाकायचा. भीती आणि चिंता नेहमी तुम्हाला मागे ठेवते. भीती हा तुमच्या मनातला विचार आहे. त्या विचाराला तुम्ही पूर्णतः उपटून फेकायचा आहे. यश आणि कर्तृत्व हे सगळ्या समस्यांवर विजय मिळवून देणारा, याच्यावर विश्वास ठेवा. तुमच्या मनातल्या त्या खुट्याला पूर्णपणे काढून टाका. यांनी एका व्यावसायिकाची गोष्ट सांगितली, जे जोसेफ मर्फी ज्यांना ओळखत होते. त्याचा व्यवसाय ठप्प झालेला, पण ठप्प झाला मग तो घाबरला नाही. पण माझा व्यवसाय का ठप्प झाला, मी काय चुका केल्या होत्या, त्यांनी त्या पहिले विचार केला. त्या चुकांना पहिले सुधारण्याचा प्रयत्न केला. आणि त्या चुका सुधारून त्यांनी पुन्हा व्यवसाय सुरू केला, आणि त्या व्यवसायामध्ये त्याला खूप यश मिळालं. म्हणजे कुठल्याही गोष्टीतून चुका झाल्यावरून न घाबरता, त्या चुका का झाल्या त्याला अनालिसिस करणे, पुन्हा चुका झाल्या नाही पाहिजे याचा विचार करणे, आणि काय मी करू शकतो म्हणजे मला यश मिळेल याचा विचार करणे, प्लस आपल्या सबकॉन्शियस माइंडला विचारणे, आणि यश मिळवणे. हा त्याचा क्रम आहे. जर सेम त्या व्यावसायिकाने तसंच केलं, आणि त्याच्या मनामध्ये जो भीतीचा खुंटा होता तर त्यांनी भीत पूर्ण उपळून काढला. कुठली रडगाणी तक्रार करत बसणार नाही, अरे मला अपयश झालं, मी व्यवसाय केला, मी एवढे पैसे लावले म्हणजे असे गेले. काही नाही. त्याच्या आंतरिक शक्तीवर तो अवलंबून होता. त्याला भीती देणारे जे विचार आणि सगळ्या निराशा त्यांनी दूर केल्या. फक्त स्वतःवर विश्वास ठेवला आणि पुढे गेला. आणि नक्कीच तुम्ही यशस्वी आणि आनंदी व्हाल. फक्त तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे, की मी करू शकते. एक हाऊसवाईफ जरी असेल ना, तीही म्हणाल, अरे मी काय करू शकते, मी घरीच असते दिवसभर. तुम्ही काहीही म्हणजे, इतकं जग सुंदर आहे ना आता हे कलियुग, इथे तुम्ही कधीही घरी बसूनही पैसे कमवू शकता. फक्त तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे आणि आपल्या अंतर्मनाला विचारायचं की मला मार्गदर्शन कर, मी काय करू. तुम्हाला 100 रस्ते मिळतील. आणि स्वतःवर विश्वास ठेवा की हो मी हे करू शकते, माझ्यामध्ये तेवढं पोटेन्शियल आहे. आणि मग बघा कसं रॉकेट लागतं तुमच्या स्वप्नांना. आणि पैसा सहज येतो, सहज. मोजता मोजला जाणार नाही इतका पैसा सगळ्यांकडे येईल. सो आपल्या मनाच्या विचारांवर, त्याच्या फिलिंगवर लक्षपूर्वक दिवसभर विचार करा, आणि त्याप्रमाणे तुमचं आयुष्य जगा. सो थँक्यू सो मच एव्हरीवन. आता आपण आज इथे स्टॉप करूया, 53 झालेले आहे. काही बोलायचंय कोणाला? अफर्मेशन चालू आहे. येस. ग्रेट. मी पण रोज लिहिते आहे. नंतर खुंटा म्हणजे काय असतं? ते बांधायला काय म्हणतात त्याला, एक असं घोड्याला बांधून नाही ठेवत का दोरीनी. खांब. लाकडाला, खांबाला, हा त्याला खुंटा म्हणतात. अच्छा. जसं आपल्याकडे गाई म्हशी वगैरे असतात, आपण खुंट्याला किंवा दावा म्हणतो ना, दाव्याने खुंट्याला बांधून ठेवतो. खुंटा म्हणजे त्यांचं एक जागा जिथे एक छोटस लाकूड असतं, आणि त्याला ती साकडी किंवा दोरी बांधलेली असते, त्या घोड्याची, कुठल्या जनावरांची. ओके. हम्म. चला, बाकी सगळं ठीक, सगळ्यांचं सगळं चांगलं चालू आहे. काही नवीन काही घडत आहे किंवा तुम्ही काही अनुभव केला असेल तर प्लीज शेअर करा. अरुणा मॅम. आहे, मी तुम्हाला परवा बोललेली त्याच्यात फरक आहे. व्हेरी गुड, व्हेरी नाईस. बस चांगला विचार करा. हम्म. व्हेरी नाईस, थँक्यू सो मच. आणि काम करते म्हणजे आपले अफर्मेशन काम करतात हे लक्षात आले. मग आपण अफर्मेशन काय द्यायचे हे आपल्यावरती आहे.
आणि ती रोज आणि कंटिन्यूस द्यायची आहे. आणि सगळ्यात पहिले तर हो. स्वतः आतमधला जो विश्वास आहे ना, तो पूर्ण दृढ करा की मी काही करू शकते या जगात. मी माझं घर नंदनवन बनवू शकते. चला, 55 झालेले आहे. आपण एंड करूया.